नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवरात्र स्पेशलमध्ये आपण टम्म फुगलेल्या 2 ते 3 दिवस टिकून राहणाऱ्या आणि कुरकुरीत अशा बटाट्याच्या पुऱ्या बनवणार आहोत। घरात असलेल्या 2 साहित्यामध्येच या पुऱ्या बनवून तयार होतात। ही पुरी तुम्ही डब्याला सुद्धा घेऊन जाऊ शकता। बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि पटकन तयार होणारी आहे, कमी मेहनतीतील आहे। तुमचा जर फूड बिझनेस असेल किंवा हॉटेल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही उपवासाचा हा मेनू ॲड करू शकता। इतकी छान खमंग कुरकुरीत अशी ही बटाट्याची पुरी बनवून तयार होते। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण मध्यम आकाराचा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून बटाटा आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचा आहे। बटाटा स्मॅश न करता या पद्धतीने किसूनच घ्या। बटाटा जर आपण स्मॅश करून घेतला तर बटाट्याच्या बारीक सारीक गाठी राहतील पिठामध्ये आणि पुरी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही आणि ती टम्म फुगणार देखील नाही। यासाठी आपल्याला बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला सर्व बटाटा किसून झालेला आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये हा किसलेला बटाटा या पद्धतीने अगदी दाबून भरून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला मोजायचा आहे। तर साधारणतः हा किसलेला बटाटा आपला 1.5 वाटी भरलेला आहे। असं केल्यामुळे आपल्या पुऱ्यांचं जे आपण पीठ मळणार आहे त्यामध्ये आपल्याला किती पीठ ॲड करायचं आहे याचा व्यवस्थित अंदाज येईल आणि आपल्या पुऱ्या बिलकुल बिघडणार नाहीत। यासाठी आपण किसलेला बटाटा या ठिकाणी मोजून घेतलेला आहे। बटाटा आपला करेक्ट 1.5 वाटी भरलेला आहे, म्हणून आपल्याला 1.25 वाटी याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे। बटाट्यापेक्षा थोडंसं पीठ कमी घ्यायचं, जेणेकरून पुऱ्या छान व्यवस्थित आपल्या तयार होतात। या ठिकाणी आम्ही वरईचं पीठ घेतलेलं आहे, भगरचं पीठ याला काही जण म्हणतात, तर रेडीमेड घेतलेलं आहे। हे घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते। 5 मिनिट वरई किंवा भगर गॅसवरती मंद आचेवर भाजायची। थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याचं पीठ तयार करायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं। छान बारीक असं पीठ तयार होतं। आता थोडीशी चिली फ्लेक्स घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला बिलकुल पाणी न घालता बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या पद्धतीने अगदी दाब देऊन पीठ सुरुवातीला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅसवरती पाणी छान खळखळून उकळून घेतलेलं आहे। लागेल तसे अगदी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। पीठ मळताना आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, कारण वरईच्या पिठाला चिकटपणा थोडासा कमी असतो। यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि गरज पडेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता पीठ मळताना जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर या पिठाला आपल्याला रेस्ट देण्याची गरज नाही, बिलकुल हे जास्त वेळ ठेवायचं नाही। जर हे जास्त वेळ ठेवलं तर हे पातळ होऊ शकतं, ढिसार होऊ शकतं आणि आपल्याला पुऱ्या याच्या लाटता येणार नाहीत। यासाठी पीठ मळून झाल्यानंतर लगेचच याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत। ही एक महत्त्वाची टिप तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। जिरे कोथिंबीर याचा वापर न करता ही खमंग पुरीचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। चला तर आता लगेचच याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया। जेवढ्या साईजची आपल्याला पुरी बनवायची आहे तेवढ्या साईजचा गोल असा पिठाचा गोळा घेतलेला आहे। गोळा वरईच्या पिठामध्ये किंवा भगरच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने नाजूक हाताने आपल्याला पुरी लाटायची आहे। पीठ पोळपाटाला चिकटू नये यासाठी वरईचं पीठ लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे लाटायचं आहे। पुऱ्या छान एकसारख्या दिसण्यासाठी आपण एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि या वाटीच्या साहाय्याने पुरी कट करून घेणार आहोत, जेणेकरून पुरीला चिरा सुद्धा दिसणार नाहीत। आणि पुरी लाटताना सगळ्यात महत्त्वाचं मध्ये अगदी हलक्या हाताने आणि थोडीशी गदगी लाटायची आहे, जेणेकरून पुऱ्या छान टम्म फुगतील। तर पाहू शकता अगदी थोडीशी जाडसर पुरी लाटलेली आहे। तर याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटायच्या आहेत। लाटताना जर आपण एकदम पातळ पुरी जर लाटली तर पुऱ्या टम्म फुगणार नाहीत आणि तेल सुद्धा जास्त पितील। यासाठी आपल्याला पुऱ्या लाटताना अगदी हलक्या नाजूक हाताने लाटायचे आहेत आणि थोड्याशा गदग्या ठेवायच्या आहेत, खूप जास्त पातळ ठेवायचे नाहीत, जेणेकरून टमटमीत अशा पुऱ्या फुगतील।
तर या ठिकाणी आपली मस्त अशी दुसरी सुद्धा पुरी बनवून तयार झालेली आहे। याच पद्धतीने तुम्ही सर्व पुऱ्या एकदम बनवून तळू शकता, पण मी करतच पुऱ्या बनवणार आहे आणि त्या तळून घेणार आहे। पुरी बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाट्यापेक्षा थोडंसं पिठाचं प्रमाण कमी करायचं आहे, जेणेकरून पीठ छान एकसारखं मळलं जाईल, बाइंडिंग सुद्धा पिठाला छान येईल। आणि पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट करायची आहे म्हणजे थंड पाण्याचा वापर न करता खळखळून पाणी उकळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी पिठामध्ये ॲड करून पीठ छान मीडियम कन्सिस्टन्सीचं, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्यासुद्धा पुऱ्या या पद्धतीने तयार होतील। तर सुरुवातीला या ठिकाणी मी 3 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण तळून घेऊया। तळतानाची महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे आणि तळताना गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे। तर बघू शकता तुम्ही छान असं तेल गरम झालेलं आहे आणि त्यानंतरच आपण पुरी तेलामध्ये सोडलेली आहे। तर झारीच्या साहाय्याने या पद्धतीने पुरीवरती तेल थोडं सोडवत राहायचं आहे, जेणेकरून पुऱ्या छान टम्म फुगतात आणि गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे। त्यामुळे पुरी टम्म फुगते आणि पुरीला रंगसुद्धा छान येतो आणि पुरी जास्त तेलकट होत नाही। जर आपण लो फ्लेमवर जर पुऱ्या तळल्या तर त्या तेलकट होतात आणि फुगणार सुद्धा नाही। तर या तळतानाच्या काही महत्त्वाच्या टिप आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपली पहिली मस्त अशी पुरी तळून तयार झालेली आहे, ही आता काढून घेऊयात। पुरी थोडीशी जास्त तळली, थोडी जास्त ब्राऊन रंगावरती तळली तर ती छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते। तर पुरी तुम्हाला मऊ हवी असेल तर थोडीशी कमी तळा आणि एकदम कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर छान बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या। या पुऱ्या थंड झाल्यास तरी सुद्धा तितक्या छान चविष्ट लागतात। तर बघू शकता तुम्ही दुसरी सुद्धा पुरी अगदी छान टम्म फुगलेली आहे। तर या पुऱ्या बिलकुल तेल पित नाहीत जर तुम्ही मीडियम हाय फ्लेमवरती या तळून घेतल्या। तर या पद्धतीने तुम्ही पुरी बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर दुसरी सुद्धा पुरी छान तयार झालेली आहे, ही थोडी मी जास्त तळून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि पुरी जशी थंड होईल तसा त्याचा अजून रंग बदलेल, मस्त टमटमीत अशा या पुऱ्या फुगतात आणि थंड झाल्या तरी सुद्धा त्या तितक्या छान फुगलेल्या राहतात आणि क्रिस्पी राहतात। आता तुम्हाला क्रिस्पी पुरी आवडते की मऊ पुरी आवडते, त्याप्रमाणे तुम्ही पुऱ्या तळून घ्या। क्रिस्पी हवी असेल तर मीडियम हाय फ्लेमवरती तळा आणि थोड्या जास्त बदामी रंगावरती तळा आणि मऊ हवी असेल तर थोड्या हलक्या बदामी रंगावरती तळा, जेणेकरून या पुऱ्या मस्त अशा तयार होतील। तर ही सुद्धा पुरी छान टम्म फुगलेली आहे, एकनेक पुरी या पद्धतीने टम्म फुगते। या पुऱ्या तुम्ही डब्याला सुद्धा घेऊन जाऊ शकता। नवरात्रामध्ये 9 दिवस काय फराळाचं बनवायचं हा प्रश्नच पडतो आणि निरंकार उपवास, आपली जर धावपळ असेल, ऑफिस असेल तर आपल्याला तेवढे करता येत नाहीत, कारण अशक्तपणा सुद्धा येऊ शकतो। तर या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवून पहा। पुरी बनवताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन। ही उपवासाची नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा। तुमच्याकडे एखादी नवीन रेसिपी असेल तर ती सुद्धा तुम्ही मला सुचवू शकता किंवा या रेसिपीमध्ये आपण काय बदल केले पाहिजेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर तुम्ही सुद्धा या पुऱ्या नक्की ट्राय करा, दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा डब्याला नेण्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे। तर या ठिकाणी मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, बघू शकता सर्व पुऱ्या छान टमटमीत फुगलेल्या आहेत। सॉफ्ट हव्या असतील तर या पद्धतीने तयार करा, आतून छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही पुरी मस्त पोकळ अगदी सुंदर झालेल्या आहेत पहा, आणि बिलकुल या तेलकट झालेल्या नाहीत, अगदी छान खाताना खुसखुशीत लागतात, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आणि या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, चहासोबत खाण्यासाठी सुद्धा मस्त आहेत। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती उपवासाच्या भरपूर अशा रेसिपी आहेत, त्यासुद्धा तुम्ही पहा।
वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.